राज्यातील अनेक नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। सातारा अहिल्यानगरच्या काही निवडणुका पुढे। निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर। 20 डिसेंबरला मतदान आणि 21ला मतमोजणी होणार। भाजप हा बाटलेला पक्ष, त्यांना फोडाफोडीशिवाय काहीच येत नाही। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची जहरी टीका। तर रमी खेळून बोर झाले म्हणून टीका करत आहेत परिणय फुकेंचा कोकाटेंना खोचक टोला। शिवसेना युतीधर्म पाळते आणि भाजपनं सुद्धा तो पाळावा, नाहीतर संघर्ष होणारच। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे भाजपला खडे बोल। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काहीही किंमत नसते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा एकनाथ शिंदेंना टोला। विधानसभेला राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर होती। बाळदादा मोहिते पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट। जानकरांना शब्द दिल्यामुळे ऑफर धुडकावली, मोहिते पाटलांचं विधान। आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो नव्हतो, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा शिवसेनेला टोला। तर आम्ही गुवाहाटीला गेल्यामुळेच तुम्हाला चांगले दिवस आले, मंत्री भरत गोगावले यांचा पलटवार। प्रभादेवीमध्ये समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या शाखेला स्थानिकांचा विरोध। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। कुंभारखांडपाडा परिसरामध्ये गणेश घाट उद्घाटनादरम्यान राडा। पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भाजप उमेदवाराच्या कार्यालयासमोरच कार्यकर्ते आपापसात भिडले। फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ समोर। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना खंडपीठाचा दणका। तुकडे पाडून दिलेल्या 70 कोटीच्या कामांना स्थगिती। व्हॉट्सअॅप टेलिग्राम या मेसेजिंग ॲपसाठी सिम कार्ड आवश्यक। सिम कार्ड नसेल तर ॲप बंद होणार। 90 दिवसात केंद्र सरकारचा नवा नियम लागू होणार।